घाटंजी नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया व उपाध्यक्ष सोनल अंकुश ठाकरे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला। नगराध्यक्ष परेश कारिया यांनी सकाळी 10 वाजता औपचारिकरित्या पदभार स्वीकारला। या प्रसंगी माजी मंत्री शिवाजी मोघे, जितेंद्र मोघे, संगीता भुरे, सोनल कारिया, सय्यद खलिदा, तबस्सुम रमीज, करण तोडसाम, पंकजा कहाडे, पायल कांबळे यांच्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच मुख्याधिकारी राजू घोडके यांनी नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। यानंतर उपाध्यक्ष सोनल ठाकरे यांनीही पदभार स्वीकारला। याच कार्यक्रमात नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक म्हणून संघपाल कांबळे व अजय पालतेवार यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। उपाध्यक्षांच्या पदग्रहणाप्रसंगी भाजपा आमदार प्राध्यापक राजू तोडसाम, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर, गोपाल काळे, निखिल देठे, शुभम उदार, बंटी मराठे, विश्वास राऊत, रवी भोजवार, विकी ठाकूर, नम्रता मेश्राम, किरण प्रधान, श्वेता दिंकुडवार, आशा गिरी, भारती कुलवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांनी सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांनी पक्षभेद व मतभेद विसरून घाटंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले। आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन दिले। मी आणि शिवसाहेब चर्चा केली, आपण थोडेफार कमी झाले पैसे। आता आपली सभा झाल्यानंतर परत मला बोलायचं त्यासाठी, तर एक त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सभागृह होतं, तो एक काहीतरी राहिला असं माहिती मिळाली। साधारणतः 12 कोटीच्या ऐवजी आपल्या 10.5 कोटीच्या जवळपास आपले आता मंजूर झालेले आहेत। जर पुण्याच्या प्रयत्न केला तर ते सुद्धा होईल। असं सुंदर असं मार्केट तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे कुठेच नाही। लक्षात ठेवा, ही कल्पना कोणाची, तर शिवची कल्पना, लक्षात घ्या। हे मान्यच करावं लागलं आपल्याला, ज्या व्यक्तीचं काम आहे त्यांनी मान्यच केलं पाहिजे आपण। तर एवढी चांगली कल्पना मला वाटते ना आपल्या पांढरकवड्यात आहे ना घाटंजीत होता, लक्षात घ्या। त्यामुळे आपली स्पर्धा जिल्ह्यात न ठेवता आपण राज्य लेवल कशी स्पर्धा करायची, त्यासाठी दरवर्षी तुम्हाला सांगतो, तुमची जर मानसिकता असत, आताच मला अंकुश बोलला होता की बाबा एक चांगला उपक्रम करायचं ठरलं कामचा, तर असं सामूहिक उपक्रम जेव्हा जेव्हा एखाद्या महामानवाची जयंती असेल, महामानवाच्या जयंत्या, सर्वांच्या जयंत्या आपल्या याच्यामध्ये रूल करून घ्या। तुम्हाला सांगतो, भागातलं आपण नेतृत्व करतो, ज्या भागातल्या लोकांनी आपला भरभरून आशीर्वाद दिला, त्यांच्या आशीर्वादापोटी आपली त्यांची सेवा कशी चांगली करता येईल त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार मी एक तुमचा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून माझी ही भावना आहे या ठिकाणी की जास्तीत जास्त फंड या ठिकाणी कसा आणता येईल त्यासाठी आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे, आणि मी तो प्रयत्न करतो। साधारणतः आता मी निवडून आल्यानंतर 1 वर्षाचा कालावधी लोटून गेला। या 1 वर्षामध्ये परेश भाईया किंवा आपण सर्व लोकांना सांगू इच्छितो की नगरपालिकेमध्ये आपण हा विचार नाही केला की पुढे काय होईल, परंतु आपण या ठिकाणी करोडो रुपयाचा फंड आणला। आता 2 महिन्याच्या आधी तुम्हाला माहित असेल की आपण साधारणतः एक महत्वाचा रस्ता, आपण जो रस्ता माझ्या डोक्यासमोर होता, हा रस्ता केल्यानंतर हा मोठा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून तो 3.5 कोटी रुपयाचा रस्ता, आता तो डॉक्टर गुप्ते साहेब ते आपल्या बाबासाहेबांचं तिथपर्यंत याच प्रकारचा हा जसा रस्ता दिसतो ना तसाच रस्ता आपण त्या साईडला करतोय। तर हे आपण कशासाठी करतो की आपण विचार करतो, आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की शहर सुंदर करत असताना शहराच्या साईडला असलेलं अतिक्रमण असेल, झोपडपट्ट्या असेल, त्यांचं पुनर्वसन असेल, नाल्या असेल, ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजे। त्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, गावातल्या जेवढ्या नाल्या तुम्हाला सांगतो तेवढ्या नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण आणि त्याचे संरक्षण व्हाल, हा सुद्धा प्रोजेक्ट आपण मंजूर केलेला आहे। गावातलं आपण जातो जे काही अंडर ड्रेनेज सिस्टीम आहे ती सुद्धा आपण मंजूर केलेली आहे। परंतु हे सर्व काम करत असताना हे तुमच्या नजरेत आणि माझ्या नजरेत होणार, ते काम आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल, ते लोकांसोबत राहून लोक कधी आपल्याला विरोध करतील, काही करतील, पण आपल्याला समजून सांगावं लागेल आणि गावाला हे समजून सांगावं लागेल की आम्ही हे जे काम करतोय तुमच्यासाठीच करतो। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए।
क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपी एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।